नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत करतो मी तुमचं ब्रिज कोर्समध्ये. इयत्ता 8वी विषय इंग्रजी आणि ॲक्टिव्हिटी नंबर 37. खूप सोपी ॲक्टिव्हिटी ही, पण मागच्या ॲक्टिव्हिटी सारखीच. याच्यामध्ये एकदम छोटीशी गोष्ट शिकायची आहे आपल्याला, की जी आपल्याला माहिती आहे. बघा काय शिकायचंय. लर्निंग आउटकम्स मध्ये बघूया. एनरिच वोकॅब्युलरी थ्रू द वर्ड बिल्डिंग सच ॲज रूट वर्ड्स. रूट वर्ड वरनं आपल्याला बघायचं त्याच्यात प्रिफिक्स कोणतं आहे आणि सफिक्स कोणतं आहे, किंवा ते रूट वर्ड त्याच्यात बदल करून प्रिफिक्स किंवा सफिक्स ऍड करून त्याचा मिनिंग थोडासा बदलायचा आहे. ओके, एकदम सिंपल ऍक्टिव्हिटी आहे. इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स, पॅरेंट्स आणि फॅसिलिटर्स. तुमच्यासाठी काय इन्स्ट्रक्शन्स त्या एकदा बघा. इंट्रोड्यूस देम विथ द डेफिनेशन ऑफ प्रिफिक्स अँड सफिक्स. याच्यामध्ये डेफिनेशन मी तुम्हाला लिहून दिलेली आहे, ती तुम्हाला मी नंतर दाखवेलच. पण डेफिनेशन ऑफ प्रिफिक्स अँड सफिक्स तुम्हाला ह्याच्यात पाहायला भेटेल. सेकंड, ask them about root words and new words after adding prefix or suffix. रूट वर्ड मध्ये प्रिफिक्स आणि सफिक्स ऍड केल्यानंतर त्याच्यात काय बदल होतो हे सुद्धा तुम्हाला इथे पाहायला भेटेल. थर्ड, ask them to read the given word properly and add the given prefix and suffix to make meaningful word. एखादा वर्ड तुम्ही वाचल्यानंतर त्याच्यात प्रॉपरली आपण प्रिफिक्स ऍड करायचं का सफिक्स ऍड करायचंय हे डिसाईड करावं लागेल, कारण की त्याचा मिनिंग तर बदलतो, पण त्याचा तो जो अर्थ आहे तो आपल्याला समजला पाहिजे एक्झॅक्टली काय, म्हणून त्याच्यामध्ये प्रिफिक्स ऍड करायचा का सफिक्स हे त्या वर्डवर अवलंबून असतं. फोर्थ, आस्क देम टू ऑब्झर्व द डेमो केअरफुली. खाली एक डेमो दिलेला आहे, तो मी तुम्हाला वाचून दाखवणारच आणि समजून पण सांगेल, तो फक्त तुम्ही व्यवस्थित ऐकायचा आहे. फिफ्थ, सॉल्व द गिवन ऍक्टिव्हिटी स्टेप बाय स्टेप टू रिइन्फोर्स द कन्सेप्ट. जी कन्सेप्ट आहे ती आपल्याला रिइन्फोर्स म्हणजे पुन्हा आपल्याला वापरायची, त्याच्यामुळे ती ऍक्टिव्हिटी मात्र तुम्ही व्यवस्थित बघा. इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स. तुमच्यासाठी काय इन्स्ट्रक्शन्स आहे त्या बघूया आपण. रीड द रूट वर्ड प्रॉपरली. जो रूट वर्ड दिला असेल तो प्रॉपरली तुम्ही वाचायचा. सेकंड, रिमेंबर द स्पेलिंग ऑफ बेस वर्ड नेव्हर चेंजेस. बेस वर्डचं जे स्पेलिंग असतं ते कधीही बदलत नाही. थर्ड, सर्च द मिनिंग ऑफ वर्ड्स इन डिक्शनरी इफ सम वर्ड्स आर अननोन टू यू. जर एखादा शब्द तुम्हाला अननोन वाटत असेल तर त्यावेळेस त्याचं स्पेलिंग किंवा त्याचा अर्थ तुम्ही डिक्शनरीमध्ये शोधू शकता. आणि फोर्थ, रीड केअरफुली द गिवन प्रिफिक्स अँड सफिक्स टू मेक द मिनिंगफुल वर्ड. प्रिफिक्स आणि सफिक्स व्यवस्थित बघून घ्यायचं आणि त्याच्यातनं मिनिंगफुल वर्ड आपल्याला शोधायचा आहे. ठीक आहे, आता सॉल्व डेमो दिलेला आहे, ऍक्टिव्हिटी दिली त्याच्यामध्ये, त्याच्यात बघूया की एक्झॅक्टली काय करायचंय. चूज द करेक्ट प्रिफिक्स अँड सफिक्स फ्रॉम द ब्रॅकेट अँड जॉईन इट टू द फॉलोइंग रूट वर्ड्स टू मेक द मिनिंगफुल वर्ड्स. खाली वर्ड्स दिलेले दिसत आहेत तुम्हाला आणि न्यू वर्ड पण दिलेले आहे प्रिफिक्स आणि सफिक्स ऍड करून. तर त्याचे आपण बघूया काय काय सफिक्स आणि प्रिफिक्स ते ऍड करताय. इथे बघा, ऍड करेक्ट प्रिफिक्स और सफिक्स टू द गिवन वर्ड्स. कोणतं कोणतं आहे. बाय, ॲट, NESS FUL VENT ARY RE NON COLY. हे सफिक्स प्रिफिक्स त्यांनी दाखवलेले आपल्याला. मग बघा कोणतं वापरलं यांनी. रूट वर्ड डिक्शन, याचं म्हटलं न्यू वर्ड काय झालं डिक्शनरी, म्हणजे ARY हे त्याच्या शेवटी लागलं म्हणजे ह्याला झालं हे सफिक्स, शेवटी लागलं म्हणून सफिक्स. हॅपी, हॅपीली, LY शेवटी काय लागलं LY. फॉर्च्यून, फॉर्च्युनेट, ATE लावलं सफिक्स. नंतर पे चं रिपे म्हणजे प्रिफिक्स लागलं, इथं शब्दाच्या अगोदर लागलं म्हणून प्रिफिक्स. एन्जॉय याच्या शेवटी MENT लागलं म्हणजे एन्जॉयमेंट, इथे काय लागलं सफिक्स. हेल्प, हेल्पचं झालं हेल्पफुल सफिक्स. सेन्स, नॉनसेन्स इथं त्यांनी म्हटलं म्हणजे काय इथं झालं ग प्रिफिक्स. कळतंय. आता पुढची ऍक्टिव्हिटी बघा, मी सॉल्व्ह केलेली आहे, आपण ते फक्त तुम्हाला ॲज इट इज तुमच्या ऍक्टिव्हिटी नोटबुकमध्ये लिहायची. सॉल्व्ड ऍक्टिव्हिटी पण तुम्हाला लिहायची आणि ही पण लिहायची. बघा, जॉईन प्रिफिक्स अँड सफिक्स टू द रूट वर्ड्स टू मेक दम मिनिंगफुल वर्ड्स. हे बघा, आता हे वर्ड तुम्हाला दिसते. प्रीपेड, पेड तर प्रीपेड. लकी, अनलकी. फेअर, अनफेअर. काइंड, काइंडनेस. हिट, हिटर. फोल्ड, अनफोल्ड. फोल्डचं फोल्डर सुद्धा तुम्ही म्हणू शकता. राईट, रायटर. काइंड, काइंडनेस. कळतंय तुम्हाला. म्हणजे काइंडचं अनकाइंड सुद्धा तुम्ही म्हणू शकता. ह्या ठिकाणी या प्रकारे तुम्ही हे वर्ड लिहू शकता. हे प्रॅक्टिसचे वर्ड तुम्हाला ऍक्टिव्हिटी नोटबुकमध्ये लिहायचे. त्याच्यानंतर एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी सुद्धा तुम्हाला दिलेली आहे. बघा काय दिले त्याच्यामध्ये. रीड द फॉलोइंग वर्ड्स बिलो, अंडरलाईन द प्रिफिक्स और सफिक्स, राईट द रूट वर्ड. हे प्रिफिक्स सफिक्स तुम्हाला दिले, याच्यावरनं रूट वर्ड तुम्हाला लिहायचे आहे.
आता हे प्रिफिक्स सफिक्स ऍड करून दिलेले वर्ड्स आहे, आपल्याला त्याच्यातनं रूट वर्ड काढायचं आहे. मग त्यांनी अंडरलाईन पण करायला लावली म्हणून मी इथे अंडरलाईन केली. काइंडनेस, मग NESS याच्या खाली अंडरलाईन केली, हा झाला सफिक्स. मग रूट वर्ड लिहिला काइंड. केअरफुली मधला केअर हा काइंड. ओव्हरलुक मधला लुक हा काय झाला, जो रूट वर्ड झाला. नंतर होपफुल, होप रूट वर्ड. अंडर सी चं झालं सी. कम्फर्टेबलचं झालं कम्फर्ट. रिप्लेसचं झालं प्लेस. डिस्काउंटचं झालं काउंट. आणि अवॉइडेबलचं झालं अवॉइड. इथपर्यंत आलं. ही पण ऍक्टिव्हिटी तुम्हाला तुमच्या ऍक्टिव्हिटी नोटबुकमध्ये लिहायची. आता इव्हॅल्युएशन मध्ये काय बघा, त्यांनी आपल्याला सुरुवातीलाच विचारलं होतं सफिक्स आणि प्रिफिक्सची डेफिनेशन काय, ही मी तुमच्या समोर लिहिलेली आहे. व्हॉट आर सफिक्सेस? मग अटॅच टू द बिगिनिंग ऑफ वर्ड, बेस और फ्रेज अँड सर्विंग टू प्रोड्यूस अ डेरिव्हेटिव्ह वर्ड, त्याला काय म्हणतो आपण? प्रिफिक्स. व्हॉट आर सफिक्सेस? सफिक्सेस कोणाला म्हणायचं? मग अ मॉर्फेम ॲडेड टू द एंड ऑफ अ वर्ड टू फॉर डेरिव्हेटिव्ह, ह्याला म्हणतो आपण सफिक्स. कळतंय तुम्हाला? आता यूज ऑफ प्रिफिक्स अँड सफिक्स टू मेक अ न्यू वर्ड आउट ऑफ द वर्ड इन अ ब्रॅकेट्स कम्पेअर द सेंटेन्स विथ इट. इथे तुम्हाला सेंटेन्सेस दिलेले, या सेंटेन्सेसला मध्ये ब्रॅकेटमध्ये जे वर्ड्स दिले त्याच्यात सफिक्स किंवा प्रिफिक्स ऍड करून त्याच्यापासून हेच सेंटेन्स कंप्लीट करायचे. मग मी इथे तुम्हाला पूर्ण करून दिलेले बघा. आय से इट्स इम्पॉसिबल. सेकंड, I like this town. The people are very helpful. Today, football match was very enjoyable. Don't play with sharp knife. It is dangerous. It was very joyous activity. किंवा तुम्ही जॉयफुल ऍक्टिव्हिटी सुद्धा म्हणू शकता. कळतंय तुम्हाला? म्हणजे एकदम सोपी ऍक्टिव्हिटी होती. हे इव्हॅल्युएशन सुद्धा तुम्हाला तुमच्या ऍक्टिव्हिटी नोटबुकमध्ये लिहायचं आहे. थोडंसं लिखाण जास्त आहे पण ऍक्टिव्हिटी मात्र एकदम आपली सोपी आहे. कळतंय तुम्हाला? दीक्षा ॲपचे ह्या दोन गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत, दोन्ही युट्यूबच्या लिंक तुम्हाला दिलेल्या आहे, याच्यावर जाऊन तुम्ही नवीन माहिती मिळवू शकता. मग आज काय शिकलो? माय टेक अवे टुडे आय लर्न. काय शिकलो आपण? आय लर्न टू आयडेंटिफाय रूट वर्ड्स. रूट वर्ड्स कसे आयडेंटिफाय करायचे? प्रिफिक्स आणि सफिक्स हे आपण आयडेंटिफाय करायला शिकलो आज. सेकंड, आय लर्न टू क्रिएट न्यू वर्ड्स बाय ॲडिंग प्रिफिक्स अँड सफिक्स. प्रिफिक्स आणि सफिक्स कसं काय ॲड करायचं हे पण आपण शिकलो. आणि थर्ड, टुडे आय लर्न टू फॉर्म मिनिंगफुल सेंटेन्सेस बाय युझिंग प्रिफिक्स अँड सफिक्स. या सेंटेन्सला आपण प्रिफिक्स आणि सफिक्स कसं ॲड करायचं हे देखील आपण शिकलो. कळतंय तुम्हाला? थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.